हाय सलीम. हाय. मानसी नाही येऊ शकणार आज. काय झालं? आहेत काही गोष्टी आणि म्हणूनच मी आलो. हो का? पण म्हणजे नेमकं काय झालं? काय? एनिथिंग सिरियस? आय एम सॉरी. काही झालेलं नाही. तिला जरा काम आहेत आणि मी तुला सांगितलं ना, ती काम हा विषय खूप सिरियसली घेते आणि माझ्या आत्याला खूप घाबरते. हो. आणि आत्ता नेमकं आत्यानेच काम सांगितलंय तिला. सो तिचं काम आटोपलं की ती येईलच. नो प्रॉब्लेम. प्लीज हॅव अ सीट. बस. काय घेणार? नाही, मला काही नको. शुअर? थँक्यू. थँक्यू. सलील, खरं तर हे मी तुला विचारायला नको आहे, पण आता तू माझा मित्र आहेस म्हणून. आहेस ना मित्र? हो हो. गंमत केली. तर मला हे विचारायचं होतं की तुमची गाडी पुढे जाते की नाही? खरं सांगू म्हणजे ही प्रोसेस अरेंज मॅरेजची आहे, पण हे सगळं ना मी खूप एन्जॉय करतोय. म्हणजे आमच्या भेटी अशा खूप ठरवून होतात, पण त्या टिपिकल नाही आहेत. बरं, त्या भेटी फार वेळ होत नाहीत, फार बोलणंही होत नाही, पण मी ना खूप सुखावतो. मला बरं वाटतं. त्यात आपली ओळख झाली, मैत्री झाली. मला ना हे सगळं खूप आवडतंय. मी खूप पॉझिटिव्हली घेतो हे सगळं. पण हे सगळं तुझ्यामुळेच. आणि तू मानसीची अवस्था समजून घेऊन वागतोयस, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला समजून नाही घ्यायचं, तर मग कुणाला घ्यायचं? म्हणजे खरं तर जेव्हा या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली, तेव्हा हे असं खूप विचित्र होतं, ऑकवर्ड होतं. पण आता ते जरा हळूहळू म्हणजे मला तर असं वाटतं की आम्ही दोघांनी होकार किंवा नकार द्यायला जो काही वेळ घेतलाय तेवढा कोणीच घेतला नसेल. हो, पण अजून इतका वेळ थांबायला. एक विचारू तुला, इफ यू डोंट माइंड? विचार ना. तुझंही अरेंज मॅरेजच होतं ना? हो. मग तूही इतकाच वेळ घेतला होतास होकार द्यायला? खरं तर नाही. म्हणजे मी पण ऍक्च्युली तेवढा वेळ घेतला नाहीये, पण तो वेळ लागतोय तेवढा. हा, पण हा लागणारा वेळ मला इरिटेट नाही करत आहे. मी तो खूप एन्जॉय करतोय, मला खूप आवडतोय. आणि हा लागणारा वेळ मी एन्जॉय करू शकतोय कारण ह्या प्रोसेसमध्ये मी प्रेमात पडलोय. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.